काय करणार आहे? कर्तव्य म्हणजे काय आहे? जबाबदारी. म्हणा जबाबदारी. जबाबदारी. ही जबाबदारी काय करायची? आपण प्रत्येक ठिकाणी काय करायची? पार पाडायची. म्हणा प्रत्येक ठिकाणी पार पाडायची. किती लोक पार पाडायला तयार आहे? हालेलुया. परमेश्वराने तुम्हाला काय दिली आहे? जबाबदारी, कर्तव्य. काय दिलेलं आहे? कर्तव्य. कर्तव्य आहे का नाही तुम्हाला? किती लोक कर्तव्य पार पाडतात? आता घरी उठून येतात तुम्ही, लेकरांची काळजी घेतात, त्याच्यानंतर लेकराची काळजी आहे, नवऱ्याची काळजी आहे, बायकोची काळजी आहे, बाजाराची काळजी आहे. काय आहे? हे कर्तव्य. कोणाचं कर्तव्य? प्रत्येकाचं कर्तव्य. म्हणा प्रत्येकाचं कर्तव्य आहे. लहानच मोठं करणं लेकराला, आणि मोठं केल्यानंतर काय करणं आहे? बोला ना. आपण वाचूया. आपण कुणी काढले? पण त्याच्या पहिले आपण लूकऋषी वर्तमान काढूया. कर्तव्य. परमेश्वराने एक आत्ता वचन सांगितलं मला की एक हालेलुया. हालेलुया. 15वा अध्याय काढा. बापाचं कर्तव्य. प्रेज द लॉर्ड. आपलं कर्तव्य आहे. लूकऋषी वर्तमान त्याचा 15वा अध्याय आणि 11 ते काही वचन वाचूया. तिथं उधळ्या पुत्राबद्दल काय झालेलं आहे सांगितलेलं आहे. पण कर्तव्य काय करायचं आहे? कुठपर्यंत पार पाडायचं आहे? शेवटपर्यंत. हालेलुया. काय करायचं आहे? शेवटपर्यंत काय करायचं? आपलं कर्तव्य पार पाडायचं. मधीच कर्तव्य हे करायचं का? सोडून द्यायचं का? आपलं कर्तव्य. बघा आई वडिलांचं काम कसं असतं? शेवटपर्यंत ते काय करतात? आपल्या लेकरांचं कर्तव्य पार पाडतात. 15वा अध्याय वाचा ना. आणखी तो म्हणाला, कोणा एका मनुष्याला 2 मुलगे होते. त्यापैकी धाकटा बापाला म्हणाला, बाबा मालमत्तेचा माझा वाटा मला द्या. तेव्हा त्याने आपल्या मिळकतीची त्यांच्यात वाटणी केली. मग फार दिवस झाले नाही, तोच धाकटा मुलगा सर्व काही जमा करून दूर दिशी निघून गेला आणि तिथे त्याने चेनबाजी करून आपली मालमत्ता उधळून टाकली. त्याने आपले सर्व खर्चून टाकल्यावर त्या देशात मोठा दुष्काळ पडला. तेव्हा त्याला अडचण पडू लागली. मग तो त्या देशातील एका रहिवाशाजवळ त्याला चिकटून राहिला. त्याने त्याला आपल्या शेतात डुकरे चारावयास पाठविले. तेव्हा डुकरे खात असत. त्यातल्या शेंगा तरी खाऊन पोट भरावे अशी त्याला फार इच्छा होई. त्याला कोणी काही देत नसे. नंतर तो शिद्धेवर येऊन म्हणाला, माझ्या बापाच्या कितीतरी मोलकरण्यास भाकरीची रेलचेल आहे आणि मी तर येथे भुकेने मरतो आहे. या उधळा पुत्राला कर्तव्य काय झालेलं आहे? पार पाडता आलेलं नाही. प्रेज द लॉर्ड. नंतर तो भानावर आला. भानावर आल्यानंतर काय झालं? म्हटलं माझ्या बापाच्या घरामध्ये भाकरीची रेलचेल आहे. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस तुम्ही जबाबदारी, तुम्ही कर्तव्य पार पाडणार आहे, त्यावेळेस तुम्हाला बापांची संपत्ती, संपत्तीचा काय मिळेल? आशीर्वाद मिळेल. प्रेज द लॉर्ड. पित्यापासून तुम्हाला काय मिळणार आहे? आशीर्वाद मिळणार आहे. रेलचेलीचा काय मिळणार आहे? आशीर्वाद मिळणार आहे. कधी मिळणार आहे? त्यावेळेस तुम्हाला कळणार आहे की माझं कर्तव्य आहे, ही माझी जबाबदारी आहे, हे माझं काम आहे. त्यावेळेस तुम्हाला काय मिळणार आहे? आशीर्वाद मिळणार आहे. हालेलुया. बोला हालेलुया. बोला हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही म्हणणार आहे माझं काम आहे, त्यावेळेस काय होणार आहे? आशीर्वाद मिळणार आहे. तुम्ही म्हणणार, तुम्ही स्वार्थ ठेवून म्हणणार जबाबदारी ठेवणार आहे, स्वार्थ ठेवून तुम्ही कर्तव्य पार पाडणार आहे, तर तुम्हाला आशीर्वाद मिळणार नाहीये. या उधळ्या पुत्राने काय ठेवलेलं आहे? स्वार्थ ठेवलेला आहे. माझा काय म्हटलेला आहे? तो माझा वाटा द्या. काय ठेवलं त्यांनी? स्वार्थ ठेवला. स्वतःचा स्वार्थ. अरे स्वार्थ ठेवू नका. सेवेसाठी, परमेश्वरासाठी तुम्ही काय ठेवा? परमेश्वराची सेवा करण्यासाठी तुम्ही पुढे चला. प्रेज द लॉर्ड.
परमेश्वराचं काम करीत चला. तो मोठा मुलगा काय झाला तिथं बायबल मध्ये सांगितलं, वडील मुलगा त्याच्याबद्दल बघा ना 25 मध्ये सांगितलंय. त्याचा वडील मुलगा शेतात होता. तो घराजवळ आला तेव्हा त्याने गायन वादन नृत्य यांचा आवाज ऐकला. तेव्हा त्याने एका चाकरास बोलावून विचारले, हे काय चालले आहे? त्याने त्याला सांगितले, तुमचा भाऊ आला आहे आणि तो तुमच्या वडिलांना सुखरूप परत मिळाला म्हणून त्यांनी पुष्ट वासरू कापले आहे. तेव्हा तो रागावला व आज जाईना. म्हणून त्याचा बाप बाहेर आला व त्याची समजूत घालू लागला. परंतु त्याने बापाला उत्तर दिले, पहा मी इतकी वर्ष तुमची सेवा इतकी वर्ष तो काय करत आहे? सेवा करतोय, जबाबदारी कर्तव्य काय करते? बापाच्या घरामध्ये कर्तव्य पार पाडत आहे. पण लहान मुलगा काय करतोय? लहान मुलगा कर्तव्य पार पाडत नाहीये. बापाची संपत्ती घेऊन काय करत आहे? निघून जातो, उधाळ्या मारतो. जे लोक जबाबदारी स्वीकारत नाहीये ते लोक आशीर्वादित नाहीये. म्हणा शेजारच्याला लोक आशीर्वादित नाही. मला हालेलुया. इथं शेजारी बच्चीची जवळ तिथे. जे लोक जबाबदारी पार पाडत नाहीये ते आशीर्वादित नाही. म्हणा आशीर्वादित नाही. मग काय जबाबदारी आहेत आपल्या? नुसतं घरच्या जबाबदाऱ्या पाच वाचायचं का? घरची जबाबदारी पाच वाचायचं नाहीये. घरची जबाबदारी पहा तुम्ही, चांगली गोष्ट आहे. पण तुम्हाला इथं पण तुमची जबाबदारी आहे. तुम्ही हर एक ठिकाणामध्ये तुम्हाला तुमचं कर्तव्य काय करायचं आहे? पार पाडायचंय. घरामध्ये कर्तव्य पार पाडायचं आहे. प्रार्थनेच्या ठिकाणी तुम्हाला कर्तव्य पार पाडायचं आहे. मोठं होण्याचं कर्तव्य तुम्हाला काय करायचंय? पार पाडायचं आहे. हर एक गोष्टीमध्ये लीडर असो, मोठा असो, छोटा असो, कोणी पण असो, त्याला काय करायचं आहे? देवाने दिलेलं आज सगळ्यात महत्वाचं त्याचं कर्तव्य त्याला काय करायचंय? पार पाडायचं आहे. पळून जायचं नाहीये. कर्तव्याला सोडून तो कुठे गेला? नाही बाबा, आता बापाच्या घरी लय काम आहे, लय काम आहे, लय काय काम आहे. बाप आपल्याला संपत्ती देत नाही, निघून गेला. काय म्हटलं? आणखी तो म्हणाला, कोणा एका मनुष्याकडे 2 मुलगे होते, 2 मुलं आहेत. एकने काय म्हटलं, बाबा मला मालमत्तेचा माझा वाटा द्या. तेव्हा त्याने आपला मिळकतीचा त्याच्यात वाटणी केली. आणि वाटणी केल्यानंतर काय सांगितलं? पण 5 दिवस झाले नाही तो धाकटा मुलगा सर्व काही जमा करून दूरदिशी निघून गेला. आणि काय केलं त्याने? चैनबाजी करून त्याने काय करून टाकलं? उडून टाकलेलं आहे. जर तुम्हाला तुमचं कर्तव्य तुम्हाला पार पाडता येत नसेल तर तुम्हाला मला काय करावं लागणार आहे? डुक्कर जे खातात ना ते घाण खावा लागणार आहे. कोणती ड्युटी मिळाली त्याला? बायबल मध्ये सांगा ना काय मिळालं त्याला? 16 वचनामध्ये काय सांगितलं? तेव्हा डुकरे खातात त्या शेंगा तरी खाव्यात अशी त्याला इच्छा होईल, पण कोणी त्याला काही दिले नाही. बापाचं घर सोडलं. बापाच्या घरामध्ये राहून तुम्हाला काय करायचं आहे? जबाबदारी कर्तव्य पार पाडायचं आहे. नुसतं कामच करायचं आहे, काम करीत राहायचं आहे. प्रेज द लॉर्ड. बापाच्या घरी कामाचा कंटाळा येतो आपल्याला. प्रार्थनेचा कंटाळा येतो आपल्याला. आराधनेचा कंटाळा येतो आपल्याला. पास्टरनी सांगितलेलं कामाचा काय होत आहे? आपल्याला कंटाळा येते. काम करत राहा. ते आहे काय आहे? कर्तव्य आहे. कामापासून मागे फिरू नका. त्याला वाटलं आता भरपूर काम आहे मला, काय म्हणू लागला तो? पळून गेला तो. आता मी माझी मालमत्ता घेतली. मालमत्ता घेऊन काय करू लागला? उधळून टाकली. कोणावर उधळून टाकली? मित्रांवर उधळून टाकली. मालमत्ता काय उडवायला दिली का तुम्हाला? मालमत्ता सांभाळणं म्हणजे काय आहे? कर्तव्य. संपत्ती सांभाळणं, शेजारच्याला म्हणा, संपत्ती सांभाळणं म्हणजे काय आहे? कर्तव्य आहे. हा पैसा तुम्हाला काय उडवायला दिलेला नाहीये. ही संपत्ती, ही इस्टेट जे काही असेल बापाचं ते तुम्हाला उडवायला दिलेलं नाही. तुमचं माझं कर्तव्य आहे ते सांभाळून ठेवायचं आहे देवाच्या गौरवासाठी. हालेलुया. लहान मुलांनी काय केलं? त्याचं कर्तव्य पार पाडायचं तर त्यांनी कर्तव्य पार नाही पाडलं. बापाची संपत्ती उडवून टाकली, चैनबाजी केली आहे. तुम्हाला मला कर्तव्य दिलेलं आहे. कोणचं कर्तव्य दिलेलं आहे? देवाच्या कामाचं तुम्हाला मला काय आहे? कर्तव्य आहे. तुम्हाला माहिती आहे का? म्हणा एक स्त्री होती. बघा वाचा त्याच्यामध्ये 2 राजामध्ये बघा. हिने एक देवाच्या सेवकाचं काय केलेलं आहे?
कर्तव्य पार पाडलेलं आहे तिने. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला मला एक कर्तव्य दिलेलं आहे, तुम्हाला मला एक काम दिलेलं आहे. बोला ना, काय दिलंय तुम्हाला मला? काम दिलंय, जबाबदारी दिलेली आहे. बापाने सहज त्याच्या हातामध्ये काय देऊन टाकली? संपत्ती देऊन टाकली. आणि संपत्ती देऊन टाकल्यानंतर त्यांनी चैनबाजी केलेली आहे. त्याचं कर्तव्य आहे बापाकडे जी संपत्ती बापाकडे बापाकडेच राहू द्या. त्याच्यामध्ये अजून भर टाका. तुम्हाला प्रार्थना येते, तुम्हाला आराधना येते, त्याच्यात भर टाका. कुठं राहून भर टाका? बापाच्या घरी राहा. बापाच्या घरी राहिल्यानंतर तुम्हाला पिढ्यानपिढ्याचे काय आहे? आशीर्वाद आहे. जर बापाचं घर सोडून जाणार आहे तर पिढ्याचे आशीर्वाद नसणार आहे. यो बाप काय आहे हे 6व्या अध्यायामध्ये सांगितलं. मग ते कृष्ण सुवर्तमानाच्या 6व्या अध्यायामध्ये सांगितलं. हे स्वर्गीय पित्या ती प्रार्थनामध्ये काय सांगितलेलं आहे? तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य. बापाच्या घरात राहून तुम्हाला काय मिळणार आहे? त्याला काय म्हणायचंय? तुझे राज्य हो. हे आपलं कर्तव्य आहे. हालेलुया. 6व्या अध्यायामध्ये काय सांगितलं? वाचा. तुझे राज्य बापाच्या घरामध्ये राहून ही आपली संपत्ती आहे. प्रेज द लॉर्ड. 6व्या अध्यायामध्ये सांगितलं आणि 9 वचनामध्ये सांगितलं. यास्तव तुम्ही ह्या प्रकारे प्रार्थना करा. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य. हे कर्तव्य आपलं. काय कर्तव्य? बरं ना. कोणाचं राज्य मिळालं पाहिजे? देवाचं राज्य मिळालं पाहिजे का? किती लोक माझ्या बरोबर बोला हालेलुया. कोणाचं राज्य आलं पाहिजे? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोला हालेलुया. तुझे राज्य हो. हालेलुया. हे आपली जबाबदारी आहे. तुझे राज्य हो म्हणजे काय? हे कर्तव्य काय करायचंय? बापाच्या घरामध्ये राहून पिढ्यानपिढ्याचे आशीर्वाद आहे. त्याचं राज्य मिळवण्यासाठी काय करायचं? आपल्याला प्रयत्न करायचा आहे. बायबल मध्ये सांगितलं, हे आमच्या स्वर्गातील पिता, तुझे नाव पवित्र मानले जाओ आणि तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. वाचा ना पुढं. आमची रुची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋण्या सोडले तसे आमची ऋणे आम्हा सोड, आणि आम्हाला परीक्षेत आणू नको, तर आम्हाला वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व का तुझीच आहे. हे तुझंच आहे. हालेलुया. राज्य तुझं आहे, भाकर तुझी आहे, इच्छा तुझी आहे, सगळं काही काय आहे? तुझे आहे. पण तुमचं माझं कर्तव्य सांभाळायचं आहे. तुमचं माझं कर्तव्य काय? सांभाळायचं. काय सांभाळायला सांगितलेलं आहे? त्याचं राज्य येण्यासाठी आपल्याला काय करायला लावलेलं आहे? कर्तव्य पार पाडायचं. 2 लेकर होते त्याला. किती लेकर होते? उद्याला पुत्राला 2 लेकर होते. बोला असं करा, 2 लेकर होते. आणि 2 लेकरांपैकी एक देवाची बापाची संपत्ती काय करू लागलेला आहे? उडवू लागलेला आहे. काय काय ठिकाणी हेच बापाची संपत्ती उडवतात. प्रेज द लॉर्ड. चैनबाजी करतात. हालेलुया. अरे चैनबाजीसाठी तुम्हाला बापाची इस्टेट दिली का? बापाचं राज्य येण्यासाठी काय करायचं आहे? प्रयत्न करायचा. बापाचं घर सोडू नका. बापाचं घर सोडलं, बापाची मालमत्ता उडवली, चैनबाजी केली, तर तुम्हाला मला कदाचित दुःखाचे दिवस येणार आहे. बापाचं कर्तव्य शेवटपर्यंत पार पाडा. कदाचित बापाकडून कधी काय भेटत नाही ते. तो लहान मोठ्या भावाने म्हणलं ना, मी एवढं काम करतो, तुम्ही मला एक कुकरू पण देत नाहीये. काय म्हटलं त्याच्यामध्ये? 29 मध्ये वाचा. परंतु त्याने बापाला उत्तर दिले, पहा, मी इतकी वर्षे तुमची सेवा चाकरी करत एवढ्या वर्ष तो काय करत आहे? सेवा चाकरी करत आहे. तुमची एकही आज्ञा
हा एकही आज्ञा मोडत नाही. तरी मला ते आहे कर्तव्य. हालेलुया. काय आहे? कर्तव्य. एकही आज्ञा मोडत नाही. तुम्हाला आणि मला काय करतो आपण? रोज प्रार्थनेला येतो आपण, Yes. रोज आराधना करतो, Yes. रोज बायबल वाचतो. अरे कधी कधी परमेश्वर आपल्याला देत नाही, पण त्याच्या जवळ असणं हे कितीतरी मोठं हालेलुया. आनंदाची गोष्ट आहे. आशीर्वाद आहे. संपत्तीच पाहिजे असं काय आहे का? नाही. सांगा ना, बोला ना. हालेलुया. हा संपत्ती घेऊन गेला, उडून मनमानी करून त्याने उडून टाकली. पण मोठ्या मुलाने तो बापाजवळ आहे, हे सगळ्यात मोठं कर्तव्य आहे. आमेन. हालेलुया. तुमचं माझं कर्तव्य आहे, आपल्याकडे आज्ञा पाहिजे. Yes. तुमचं माझं कर्तव्य आपण बापाजवळ पाहिजे. तुमचं माझं कर्तव्य आहे, तुम्हाला मला परमेश्वराने जी शेती दिलेली आहे, जे काय दिलेलं आहे, तुम्हाला मला काय करायचंय? सांभाळायचं आहे. काय सांभाळायचंय? शेती सांभाळायची. काय सांभाळायचंय? घर सांभाळायचे. काय सांभाळायचं? पैसा सांभाळायचा. काय सांभाळायचं? घरच्या लोकांना काय करायचं? सांभाळायचं आहे. ही जबाबदारी आहे. हे काय आहे? कर्तव्य. मला कर्तव्य आहे. कर्तव्य कुठपर्यंत करायचं आहे? शेवटपर्यंत कर्तव्य करायचंय. नंतर याला कळालं, हा लहान्याला पण कळालं, अरे माझं कर्तव्य आहे, मी तो उपाशी मरतोय. हा मी बापाची संपत्ती उडून टाकली. त्याला काय झालेलं आहे? पश्चाताप झालेला आहे. पश्चाताप झाल्यानंतर तो काय म्हणला? मी माझ्या बापाच्या घरी जाईल आणि नोकराप्रमाणे, कशाप्रमाणे? नोकराप्रमाणे मी कर्तव्य पार पाडणार आहे. पहिला मोठा अधिकार होता, तो अधिकार गमून बसला. नंतर काय म्हणतोय? पश्चाताप झाला, मी नोकरासारखा राहणार आहे. तुम्ही आणि मी कशासारखं राहायचं सांगा ना? राजासारखं राहा. Yes. माझं काय नाही, काय म्हणायचं? प्रभू तुझंच आहे, माझं कर्तव्य आहे. कर्तव्य छाती ठोकून म्हणायचं, माझं कर्तव्य, माझंच काम आहे आणि ते मला केलं पाहिजे. हा सेवा मला केली पाहिजे, आज्ञा मला पाळली पाहिजे, देवाचा नियम मला पाळलं पाहिजे. ते कर्तव्य कोणाला सांगायचं? लेकरांना पण सांगायचं. लेकरांनी कोणाला सांगायचं? लेकरांच्या लेकरांना पण सांगायचं. आपलं कर्तव्य आहे तुझं राज्य येऊ. कोणाचं राज्य आलं पाहिजे? आपण राज्य येऊसाठी प्रार्थना उगाच इशू सांगून गेलेला आहे का? Yes. प्रेज द लॉर्ड. कर्तव्य आपलं. हालेलुया. बोला हालेलुया. हे सगळ्यात तो लहान मुलगा काय म्हणतोय की मी एक कोणाप्रमाणे शुद्धीवर आला. तो 17 वचनामध्ये, 15-17 मध्ये. नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला, माझ्या बापाच्या कितीतरी मोलकरस भाकरीची रेलचेल आहे आणि मी तर येथे भुकेने मरतो आहे. मग मी उठून आपल्या बापाकडे तुम्ही ज्यावेळेस देवाचं कर्तव्य तोडणार आहे, देवाची जबाबदारी मोडणार आहे, देवाचं विजन तुम्ही मोडणार आहे, त्यावेळेस काय होणार आहे? त्यावेळेस आशीर्वाद निघून जाणार, संपत्ती पण निघून जाणार, बापाचा डोक्यावरचा हात पण निघून जाणार, भावाचा हात पण, मोठ्या भावाचा हात पण काय होणार आहे? निघून जाणार आहे. तुम्हाला मला काय करावं लागणार आहे? एक गरीबाप्रमाणे जीवन जगावं लागणार आहे. एक सगळ्यात महत्वाचं एक भाग कोणतं जीवन जगत आहे? डुकर जे खात आहे ते जेवण तो करत आहे. प्रेज द लॉर्ड. किती लोक माझ्या बरोबर आहे? बरं हालेलुया, बरं हालेलुया. काय केलं? तो शुद्धीवर आला पण वेळ निघून गेलेली आहे, पण तरी पण तो भानावर आला. पण बापाने त्याला काय केलं? जवळ घेतलं. तुमचं माझं कर्तव्य आपल्याला विसरायचं नाही. प्रेज द लॉर्ड. घरा मर्यादित कर्तव्य आहे का आपलं? नाही. हा सांगा ना. लेकरा मर्यादित आपलं कर्तव्य आहे का? नाही. तुम्हाला मला जे कर्तव्य दिलेलं आहे ते सेवेचं कर्तव्य आहे. Praise the Lord. हा तो मोठा मुलगा काय करतोय? कर्तव्य सांभाळून आहे, सेवा चाकरी करते. सेवा चाकरी करत आहे, बापाची सेवा चाकरी. तुम्ही मला आपण काय करतोय? प्रार्थना करतो, आराधना करतोय, बाकीच्या गोष्टी काय आहे? सेवा आहे. ते सेवा चाकरी आहे. आमेन. हालेलुया. सेवा चाकरी सोडून जाणं हे काय आहे? भयंकर मोठं पाप आहे. प्रेज द लॉर्ड. देवाची आज्ञा मोडणं म्हणजे काय आहे? सगळ्यात मोठं पाप आहे. तर देवाची एक सगळ्यात महत्वाचं ही जबाबदारी आणि हे कर्तव्य हे कोणाचं आहे? देवाचं कर्तव्य आहे, हालेलुया. देवाचं काम आहे. हालेलुया.
ही जबाबदारी आपल्याला काय करायची आहे? पार पाडायची आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाची जबाबदारी पार पाडायची आपल्याला कळाले? Yes. हा, Yes. घरची जबाबदारी, सेवेची जबाबदारी, त्याच्यानंतर देवाचं राज्य मिळवून. देवाचं राज्य येण्याची काय करायची आहे? जबाबदारी आहे. आणि यवनाने काय केलं? यवनाने बाप्तिस्मा दिला. पश्चाताप करा, सुवार्तेवर विश्वास ठेवा आणि काय करा? त्याचे मार्ग नीट करा. नीट करा. प्रेज द लॉर्ड. पश्चातापाबद्दल सांगितलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आपला तो विषय नाही. आपण दुसरे राज्यामध्ये याचा 4था अध्याय 8 ते काही वचनामध्ये सांगितलं. एकदा अलिशा शुनेम येथे गेला. तेथे एक प्रतिष्ठित बाई राहत होती. प्रतिष्ठित बाई राहत आहे. तिने अलिशाला आपल्या घरी येऊन आलिशाला आपल्या घरी काय केलेलं आहे? येऊन जेवायचा आग्रह केला. हा, जेवायचा आग्रह केला. त्यामुळे अलिशा जेव्हा जेव्हा तिकडून जाई तेव्हा तेव्हा या बाईकडे जेवण्यासाठी मुक्काम करत असे. हा, एकदा ही बाई आपल्या नवऱ्याला म्हणाली, पहा आपल्या इथे नेहमी येतो तो अलिशा परमेश्वराचा पवित्र माणूस आहे. तो नेहमी आपल्या घरावरून जातो. तेव्हा त्याच्यासाठी वर एक लहानशी खोली बांधून एक लहानशी कर्तव्य काय तिने काय कर्तव्य करत आहे? सेवकासाठी. सेवकासाठी एक कर्तव्य करत आहे. एक जबाबदारी पार पाडते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काय जबाबदारी पार पाडते? घर बांधून. हा, एक घर बांधते. हालेलुया. हालेलुया. जर सेवक तुमची काळजी घेतो तर तुमची पण काय काम आहे? कर्तव्य. कर्तव्य आहे. आता मी अगोदर काय सांगितलं? बापाचं कर्तव्य मुलांना सांभाळायचं. बरोबर? त्याचं कर्तव्य तो काय करत आहे? पार पाडत. पार पाडते. मोठा मुलगा पण काय करत आहे? पार पाडत. पार पाडत आहे. लहान मुलाने काय केलं? उधळून टाकलेलं आहे. तुम्ही आणि मी साधारण लोक नाही. मना शेजारच्याला साधारण लोक नाही, म्हणा पॉवरफुल लोक आहेत. पण तुमच्या आणि माझ्याकडे जबाबदारी आहे. प्रेज द लॉर्ड. बघा ना काय काय गॅब्रिएल देवदूत काय कोणचं वाहक येतो? हा, संदेशवाहक. संदेश वाहक गॅब्रिएल देवदूत वर स्वर्गातून यायचा. अजून कोणाला दर्शन दिलं त्यांनी? हा, मरियेला दर्शन. मरियाला दर्शन दिलं. मला स्वप्न दिलं. हा, प्रेज द लॉर्ड. जकरियाला दर्शन. एक जबाबदारी काय करत आहे? कर्तव्य काय करत आहे? पार पाडते. पार पाडते. Praise the Lord. तुम्हाला कोण जबाबदारी देतो? हा, मी जबाबदारी देतो का तुम्हाला? परमेश्वर. मी कोण आहे तुम्हाला जबाबदारी देणारा? परमेश्वर तुम्हाला जबाबदारी देत आहे. बाप तुम्हाला काय करत आहे? जबाबदारी देत आहे. बाप तुम्हाला काय करत आहे? कर्तव्य बजावत आहे. काय कर्तव्य बजावत आहे? तुझं राज्य येवो. तो काय सांगत आहे? प्रार्थनेतून जबाबदारी तुम्हाला सांगत आहे. हालेलुया. हो, पित्याने काय केलं? येशूला पाठवलं आणि येशूने काय केलेलं आहे? त्याचं कर्तव्य काय केलेलं? पार पाडलेलं आहे. त्याच्यानंतर कोणाला पाठवलं? शिष्य आहे. शिष्याने काय केलेलं? कर्तव्य पार पाडलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला मला कर्तव्य पार पाडायचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. घर आपलं कर्तव्य नाही. घर आहे कर्तव्य. पण सगळ्यात महत्वाचं तुझं राज्य हो, Yes. हे मोठं कर्तव्य आहे. Yes. मग त्याच्या राज्यामध्ये येण्यासाठी आज आपल्याला काय 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 करायचंय? कर्तव्य पार पाडायचं आहे. हालेलुया. किती लोक कर्तव्य पार पाडायला तयार आहे? हे आपलं कर्तव्य आहे. उगाच प्रार्थनेमध्ये आपण रोज म्हणतोय तुझे राज्य हो. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कर्तव्य आपल्याला बजावायचं आहे. आमेन. हालेलुया. बायबल मध्ये काय सांगितलं? ती स्त्री काय करत आहे? हा, नवऱ्याला शुनेम येथील स्त्री. बघा ना, त्या ठिकाणामधून तिच्या रस्त्याच्या बाजूनी कोण जात आहे? अलिशा. एक दिवस असे झाले की अलिशा शुनेम येथे गेला. त्याचे एक थोर स्त्री राहत होती. तिने आग्रह करून जेवायला दिले आणि पुढे त्या वाटेने जाईल तेव्हा तेथे जेवायला उतरत असत. हालेलुया. तिने पाहिलं की हा जबाबदार व्यक्ती. प्रेज द लॉर्ड. आणि सगळ्यात महत्वाचं की कोणासाठी पण करून उपयोग नाही. जे पवित्र लोक आहे, बायबल मध्ये सांगितलं काय जबाबदारी घेतली तिने? हा देवाचा पवित्र माणूस आहे. हा देवाचा माणूस आहे. देवाच्या माणसाला सांभाळणं म्हणजे ती पण काय आहे? जबाबदारी. कर्तव्य आहे ते आपलं. Yes. प्रेज द लॉर्ड. स्वतः आपण घराची काळजी घेतो. हा, तुमचं पण कर्तव्य बापाला सांभाळणं. तुम्ही जर माझे लेकर आहात तर लेकरांचं काम आहे बापाची संपत्ती उडवायची नाही. Yes.
बापाची प्रत्येक आज्ञा काय करायची आहे? पाळायची. त्या उधाळ्याच्या मोठ्या मुलाने काय केलं? बापाची प्रत्येक आज्ञा पाळली. बापाची सर्व सेवकाई काय त्याने सेवा चाकरी केलेली आहे. ओ त्याचा एकही रूप, बापाचा एकही रूप त्याने काय केलेलं नाही, उधळलेलं नाही. तुमची माझी ती जबाबदारी आहे. हालेलुया. जर पास्टर तुमची जबाबदारी घेतात, कर्तव्य पार पाडत आहे, आज ते पूर्ण त्यांचं घर ते काय करते? सोडून तुमच्यासाठी पळत आहे, तुमच्यासाठी प्रार्थनेला पळत आहे, तुमच्यासाठी गुडघ्यावर प्रार्थना करत आहे. बायबल मध्ये सांगितलं, हे कोणाला कळलं? या स्त्रीला कळलं. त्याच्यामध्ये वास्तव एके दिवशी असे झाले की अलिशा शुनेम येथे गेला. तिथे एक थोर स्त्री राहत होती. कोणती स्त्री आहे? थोर स्त्री आहे. ती थोर स्त्री म्हणजे काय आहे? जबाबदारी पार पाडणारी आहे, कर्तव्य पार पाडणारी आहे, नवऱ्याचं कर्तव्य पार पडत आहे. पण आज तिला कुठलं पुत्र नव्हता, तिला काही लेकरू बाळ नव्हतं. पण ज्या वेळेस तिने जबाबदारी पार पाडलेली आहे, कर्तव्य पार पाडलेलं आहे, लेकराचे आशीर्वाद आलेले आहे. प्रेज द लॉर्ड. किती लोक माझ्या बरोबर आहे? तुम्ही ज्यावेळेस कर्तव्य पार पाडणार आहे, त्यावेळेस तुमच्या हातामध्ये अंगठी येणार आहे, व तुमच्यासाठी पोषण करणार आहे. जे लोक पश्चाताप करणार आहे, व ते म्हणणार आहे माझं चुकलेलं आहे, बापाकडे येणार आहे, देवाकडे येणार आहे, सेव इथं येणार आहे. त्यावेळेस परमेश्वर तुमच्यासाठी उत्तम प्रकारचे ब्लेसिंग देणार आहे. हालेलुया. हालेलुया. कितीतरी दिवसाची वृद्ध बाई होती ती. त्याच्यामध्ये वाचा, त्याच्यामध्ये 14 मध्ये त्याने आपल्या सेवकाला विचारले, हिच्या प्रित्यर्थ काय करावे? गिरीजी म्हणाला, तिला काही मूलबाळ नाही, तिचा नवरा वृद्ध आहे. त्याने म्हटले, तिला बोलाव. त्याने बोलावल्यावर ती येऊन दारी उभी राहिली. तो तिला म्हणाला, वसंत ऋतू पुनरपी येईल तेव्हा तू पुत्रास उराशी धरशील. ती म्हणाली, छे छे माझे स्वामी, देवाचे माणूस, आपल्या दासीची वंचना करू नका. पुढे अलिशाने सांगितल्याप्रमाणे त्या स्त्रीस गर्भ राहिला आणि वसंत ऋतू पुनरपी आला तेव्हा तिला पुत्र झाला. काय झालं? तिने जबाबदारी कुठपर्यंत पार पाडली? शेवटपर्यंत. काय केलं त्याच्यासाठी? एक लहानस घर बांधलं. तुम्ही सेवकासाठी काय करता तेवढं करा. प्रेज द लॉर्ड. हे तुमचं काय आहे? कर्तव्य. जर सेवक तुमची आत्मिकरित्या काळजी घेतो, तर तुम्ही शारीरिकरित्या त्याची काय करायची आहे? काळजी घ्यायची आहे. सगळं काय करायचं? सगळ्या प्रकारची काळजी घ्यायची आहे. प्रेज द लॉर्ड. बापाचं सगळं गोष्टी तुम्हाला काय करायचं आहे? करायचं. आज्ञा सेवा तुम्हाला करायचीच आहे. उदाहरण पुत्राच्या मोठ्या मुलाने काय केलेलं आहे? बापाची आज्ञा पाळली, बापाची सेवा चाकरी केली, सगळं केलेलं आहे. त्याला काय कमी आशीर्वाद मिळाला असेल का हो? सांगा ना, त्याला कमी आशीर्वाद मिळाला असेल का? कधीच त्याला कमी आशीर्वाद मिळालेला नाही. ही तुम्ही जे काही करतात, आता मी तुमची आत्मिक काळजी घेतो, तर तुम्हाला माझ्या शारीरिक गोष्टीची सगळ्या प्रकारची काय करायची आहे? काळजी घ्यायची. प्रेज द लॉर्ड. हे तुमचं काय आहे? कर्तव्य आहे. मला तुम्हाला आत्मिकरित्या मी तुम्हाला सांभाळत आहे, तुमच्या घरी येत आहे, हो अनेक प्रकारची काळजी घेत आहे. तुमची पण काय आहे? कर्तव्य आहे. त्या बापाने 2 लेकरं लहानचे मोठे केलेले आहे. लहानचे मोठ्या केल्यानंतर त्यांची जबाबदारी आहे बापाची संपत्तीकडे लक्ष द्यायचं. बापाकडे पण लक्ष द्यायचं, संपत्तीकडे पण लक्ष द्यायचं, आज्ञाकडे पण लक्ष द्यायचं, देवाची सेवा चाकरीकडे पण काय करायचं आहे? लक्ष द्यायचं आहे. त्यावेळेस परमेश्वर तुमच्यासाठी दार उघडेल. आणि उधाळ्याला कळालं, उधाळा उधळून आला, थकून आला. काय झालं? तर उधळून आला बापाची संपत्ती. आणि संपत्ती उधळून आला. म्हटलं नको, आता मी उपाशी मारायला लागलोय, बापाचं घर सोडलंय, कर्तव्य सोडलंय. काय लोक कर्तव्य सोडून पाहतात ना, त्यांचे उधळा पुत्रासारखेच हाल होतात. प्रेज द लॉर्ड. आपल्या कर्तव्यापासून पळून जायचं का? काही लोक होतात, मग मीच काम करतो चर्च मध्ये, मीच झाडू मारतो, मीच असं करतो, मीच तसं करतो. अरे कर, तुझं काय आहे? कर्तव्य आहे. आणि मला तुला आशीर्वाद आहे. मला काय आहे? तुला आशीर्वाद आहे. कुठलंही काम असू द्या, करा, कारण की तुमच्यासाठी काय आहे? आशीर्वाद आहे. कुठलंही काम करा, घराचं काम करा, प्रार्थना ठिकाणी काम करा, किंवा देवाच्या सेवकासाठी करा. ते काय आहे? तुमचं माझं कर्तव्य आहे. हालेलुया.
मी थकलो आता, मी चाललो, मला माहिती वाटा द्या. मी जातो. काही लोक नुसते वाटे मागून पळून जातात. मला प्रार्थना सांगतच नाही पास्टर, हा मला आराधना सांगतच नाही पास्टर. अरे तू कर्तव्य तुझं, तू तेवढा लायकीचा हो ना. Yes. म्हणा लायकीचा हो, पात्रता. म्हणा पात्रतेचा हो. पात्रतेचा हो. इकडे बघ सगळे उभा राहा, म्हणा पात्रतेचा हो. पात्रतेचा. तेवढा पात्रतेचा हो ना. Yes. मग परमेश्वर तुला काय देईल? जबाबदारी दे. जबाबदारी देईल. Hallelujah. कर्तव्य पार पाडण्याचं एवढं इतकं तर मोठं हो. Yes. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणत मास्टर मला काय सांगत नाही, हालेलुया. काय बोलत नाही. मग माझे लगेच निघून जाते, चर्च सोडून जाते. चर्च सोडून गेल्यानंतर का मला काय मला शेंगा खावा लागेल का त्याला शेंगा खावा लागेल? जो गेला बापाचं घर कुणी सोडलंय? बोला ना. ज्यांनी सोडलं. उधळा पुत्र. उधळा. म्हणा उधाळा पुत्राने उधळा पुत्राने बापाचं घर सोडलं, बापाचं घर सोडलं. डुकराच्या शेंगा खावा लागल्या. डुकराच्या खरा डुकराच्या शेंगा खावा लागल्या. शेंगा खा. जे लोक चर्च सोडून जातात त्यांना कोणत्या शेंगा खावा लागतात? डुकराच्या. डुकराच्या शेंगा. बापाला ओळखीनात, कोणाला म्हणतात माझा बाप आहे. कोणत्या म्हणजे तिकडं लय भारी चर्च आहे, माझा बाप आहे, यो माझा बाप, तो माझा बाप, काबड वज Hallelujah. काय म्हणते, हा ते पास्टर लय भारी. अरे कोणाला उचल म्हणजे तू टेम्पररी बाप तयार करते. कोणता बाप तयार करते? Temporary. टेम्पररी बाप. या उदाहरण पुत्राने कोणाला टेम्पररी बाप केला? डुकरावाल्याला. जो डुकर सांभाळणारा तो त्याचा बाप होता. बघा त्यांनी मग तो आता टेम्पररी बापाने काय केलं, त्याला म्हणले जाय तुझी लायकी डुकर, तू डुकर चार आणि ते सांगा काय. बाप तो बाप असतो म्हणा, बाप असतो. बाप तो बाप रहता है. Hallelujah. असं स्टाइल करो म्हणा, बाप तो बाप रहता Yes. है. Amen. बाप तो बाप. उसके आंगन में भारी भारी जेवण मिळेगा. Hallelujah. भारी भारी जेवण मिळेल, आठी मिळेल, पोशाख मिळेल. ओ मेजवानी होणार आहे बापाच्या घरामध्ये. पण काय करावं लागणार? कर्तव्य पार पाडायचे. आमेन. हालेलुया. कर्तव्य पार नाही पाडायचं आणि संपत्ती घेऊन निघायला जायची. इथं पवित्र आत्मा मिळवायचा. किती लोक माझ्यावर लक्ष द्या. पवित्र आत्मा इथं मिळवायचा, इथं दान मिळवायचं. संपत्ती येते. काय आहे? संपत्ती. संपत्ती घेऊन निघून जाते. मला इथे प्रार्थना करता बसा काय पाठीमाग खेळू नको, दाखवू काय म्हणते. मला पण टायमिंग समजलं बरं का. अरे बाबा छान. काय म्हणतात, मला याची प्रार्थना संपत्ती कुठून घेतली त्याने? बापाकडून घेतली. म्हणा उद्या पुत्राने बापाची संपत्ती घेऊन गेला. काही लोक इथं काय करतात, प्रार्थना येते त्यांना, आराधना येते त्यांना, बायबल वाचता येत आहे, अन्य भाषा येत आहे, प्रकटीकरणाचं दान आहे, आरोग्याचं दान आहे, हर एक प्रकारचं वरदान बापाची संपत्ती घेऊन जातात. अरे घेऊन जाण्यासाठी नाहीये तुला देवाचं कर्तव्य पार पाडायचं आहे. हालेलुया. म्हणून तुला मिळालेलं आहे ते. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला मला किती दान भेटू काय भेटू, पण ते सगळं कुठे राहून हे करायचं आहे? बापाजवळ. बापाजवळ राहून देवाच्या राज्याची काय करायची आहे? घोषणा करायची आहे. Praise the Lord. हालेलुया. कुठे राहून घोषणा करायची? बापाजवळ. मोठा पुत्र कुठे राहून घोषणा करतोय? बापाची सेवा करतोय, बापाजवळ राहून सेवा करतोय, आज्ञा पाळत आहे. पण बापाची संपत्ती घेऊन गेलेला नाही, तो तिथंच आहे बापाजवळ. Praise the Lord. हालेलुया. काही लोक म्हणतात आम्हाला लय गाणं येतं, असं येतं, तसं येतं, अमुक येतं, धमुक येतं, जातेच निघून. आणि भेटतो त्यांना मग डुकर चालणारा बाप, डुकर सांभाळणारा बाप भेटतो त्यांना. त्याच्याकडे कोणची इस्टेट आहे? डुकराची. डुकराची इस्टेट आहे त्याच्याकडे. त्याच्याकडे आत्मिक गोष्टी नाहीये, Yes. शेती नाहीये त्याच्याकडे. Hallelujah. त्याच्याकडे आहे डुकराची खेती. म्हणा डुकराची शेती. डुकराची शेती. इकडे बघा, म्हणा माझी डुकराची शेती. डुकराची शेती. कोणची शेती? डुकराची. आणि ते म्हणतो आमचा बाप आहे. कोणता बाप आहे? माझा बाप. माझा बाप आहे. आमचे पास्टर आहे. नाव फिलिप, पिऊन स्लिप. काय उपयोग आहे? हा उधाळा पुत्र जाऊन तिथं त्या माणसाला बाप म्हणू लागला असेल. बाप म्हणला, नोकरी दिली ना त्याला खायची. डुकरं काय खाते ते खायला मिळत होतं, त्याला राहायला तिथं काय मिळालं? छत मिळालं. जे लोक बापाची संपत्ती घेऊन दुसरीकडे जातात, ती संपत्ती तर निघून जाईल, पण राहायला सुद्धा जागा मिळणार नाहीये. तुमचं कर्तव्य बापाची इथं राहूनच तुम्हाला पार पाडायचं. आमेन. हालेलुया.
किती लोक माझ्या बरोबर आहे? बापाची इथं राहून काय करायचंय? किती लोक माझ्या बरोबर आहेत का? हा, उधळ्या पुत्राने सगळं बापाचं घेऊन गेला, कर्तव्य पार पाडलं नाही, मग दुसरा बाप केला, दुसऱ्या ठिकाणी गेला. हे तर आम्हाला लय चांगलं ठिकाण मिळालंय. आयतावर पायता बापाची इथं बोलणे खावा लागतात, बडबड ऐकायला मिळते, हा, कधी कधी छडी मिळते. अरे पण तुझ्यासाठी आशीर्वाद येतो. म्हणून आशीर्वाद आहे तुझ्यासाठी, कारण की तू हर एक दुःखात सुखात कुठल्याही परिस्थितीमध्ये तू काय करत आहे? बापाचं कर्तव्य पार पाडत आहे. हा मोठा मुलगा एनी टाइम कुठं आहे? कर्तव्य पार पाडतोय. हा, काय त्याच्यामध्ये तू काय बोललाय? हा, मी तुमची सेवा चाकरी करतोय. अजून परंतु त्याने बापाला उत्तर दिले, पहा मी इतके वर्ष तुमची सेवा चाकरी करीत आहे आणि तुमची एकही आज्ञा मी मोडली नाही. तरी मला मित्रांबरोबर आनंद उत्सव करण्यासाठी तुम्ही कधी कर्जही दिले नाही. हा, कर्तव्य काय करत आहे? पार पाडते कर्तव्य. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोला हालेलुया. मग तुमचं माझं कर्तव्य काय आहे? हा, देवाची सेवा तुम्हाला मला काय करायचं आहे? पार पाडायची आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परत एकदा आपण आता सुनेमकर तिने काय केलेलं आहे? हा, सुनेमकर स्त्रीने काय केलेलं आहे? एक लहानशी खोली काय केलेली आहे तिने? तिला कळालं की आज माझं हे काय आहे? देवाच्या लोकांसाठी करणं काय आहे? माझं कर्तव्य आहे. प्रेज द लॉर्ड. तिने लगेच काय केलं? एक लहानशी खोली, एक खुर्ची, एक समई आणि अशी तिच्या ठेवून, म्हणजे तो आपल्याकडे येईल तेव्हा त्या खोलीत उतरत जाईल. घरच बांधून दिलं तिने. डायरेक्ट काय करून दिलं? घरच बांधून दिलं. बघा, तुमचं माझं कर्तव्य आहे. देवाच्या सेवकाला तुम्ही घर बांधून दिलं तर ते तुमची आत्मिक काळजी घेतात. प्रेज द लॉर्ड. देवाच्या साठी सेवकासाठी तुम्ही काय केलं हे तुमच्यासाठी काय आहे? आशीर्वाद आहे. हे तुमचं कर्तव्य आहे. प्रेज द लॉर्ड. आता तुम्हाला सांगितलं बापाच्या घरामध्ये राहणं हे तुमचं काय आहे? कर्तव्य आहे. तुमचा अधिकार आहे. अधिकार आहे का नाही? बापाच्या संपत्तीवर कोणाचा अधिकार असतो? लेकरांचा. आणि मी प्रार्थना करतो तुम्हाला, मला हे काय आहे? सगळे इस्टेट कोणाचे आहे? बापाची. पण तुमचा अधिकार नाही का? हो, आहे ना. तुम्ही आणि मी हर एक प्रकारचं कर्तव्य काय केलं पाहिजे? पार पाडलं पाहिजे. सेवेसाठी पण काय केली पाहिजे? आपण मदत केली पाहिजे. आज बायबल मध्ये सांगितलं की तिने एक त्या स्त्रीने, वयोवृद्ध स्त्री आहे, तिला लेकरू नाहीये, तिला काही बाळ नाहीये, ते दोघंही म्हातारे झालेले आहे. आणि म्हातारे झालेला असताना त्यांना काय झालेलं आहे? ज्या वेळेस तिने सेवकासाठी तिने ते म्हटलं माझं कर्तव्य आहे, तिने पार पाडलेलं आहे. तर बायबल मध्ये सांगितलं की त्यांना लेकरू झालेलं आहे. आता लेकरू पण एक वेळेस काय झाला? मरण पावला. मरण पावल्यानंतर अलीशा त्या ठिकाणामध्ये काय झालेलं आहे? आलेला आहे. आणि आल्यानंतर त्यांनी प्रार्थना केली आणि प्रार्थना केल्यानंतर तो काय झालेला आहे? लेकरू जिवंत झालेला आहे. म्हणून सेवकाबरोबर तुम्ही सेवकाचं जे तुम्ही कर्तव्य तुम्ही काय केलं पाहिजे? पार पाडलं पाहिजे. सेवकाला तुम्ही सांभाळायचंय. प्रेज द लॉर्ड. सेवकाची सांभाळायची जबाबदारी कोणाची आहे? कर्तव्य तुमचं आहे. कारण की सेवक तुमची आत्मिकरित्या काळजी घेत आहे, तुमची शारीरिक काळजी घेत आहे, तुमच्या हर एक गोष्टीसाठी तो काय करत आहे? लक्ष देत आहे. किती लोक माझ्या बरोबर आहेत? बरं, हालेलुया. बरं, हालेलुया. हे तुमचं माझं काय आहे? कर्तव्य आहे. आणि हे कर्तव्य ज्या वेळेस तुम्ही आणि मी पार पाडणार आहे, हो, त्यावेळेस करोडोचे आशीर्वाद येणार. छोटे आशीर्वाद येणार नाहीये, भरपूर आशीर्वाद येणार आहे. त्याचे कुळ आशीर्वाद होणार आहे, संतती आशीर्वादित होणार आहे. आणि कितीतरी लोक काय करणार आहे? परमेश्वर उभे करणार आहे. हालेलुया. आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला ते कर्तव्य पार पाडायचे. आणि तुम्हाला माहित आहे का, या अलिशानी पण हा असं तिथं आलेला नाहीये. तो
त्यांनी देखील बायबल मध्ये सांगितलं एलियासाठी त्यांनी काय केलेलं आहे, एक मेजवानी केलेली आहे. त्यांनी त्याचं कर्तव्य पार पाडलं की आज हा सेवक माझ्याकडे आलेला आहे, हा सेवक मला अभिषेक दिलेला आहे. जो व्यक्ती तुम्हाला अभिषेक देतो, जो व्यक्ती त्या व्यक्तीद्वारे तुम्हाला पवित्र आत्मा मिळालेला आहे, त्या व्यक्तीद्वारे तुम्हाला देवाचं वचन मिळालेलं आहे. तुम्हाला मला काय करायचं आहे, तुमचं माझं कर्तव्य आहे की आज त्याच्यासाठी आपल्याला काय करायचे आहे, मेजवानी करायची आहे. त्याच्यासाठी हर एक गोष्टीची काय करायची आहे, शारीरिक गोष्टीची काय करायची आहे, काळजी घ्यायची आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हे कोणाचं कर्तव्य आहे, लेकरांचं कर्तव्य आहे. बापाच्या हर एक गोष्टीची काय करायची आहे, काळजी घ्यायची आहे. प्रेज द लॉर्ड. ठीक आहे, या वचनाद्वारे देव तुम्हाला मला आशीर्वाद करो. सगळ्यांना आपण उभं राहू आणि देवाचा धन्यवाद करूया. हालेलुया. जीसस. सर्वांनी उभं राहू.